हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आहे दीप अमावस्या, सगळ्यांच्याच घरी साजरी करत असतील, कारण सगळ्यांसाठी खूप खास आहे बरं का। आज आपण दीप अमावस्या साजरी करत आहोत। या दिवशी घरातले ना सर्व दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते आणि मीही केली बरं का। आणि इथे कणकेचे पिठेचे पण बनवले, 7 असे बनवले आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सकारात्मक ऊर्जा राहावी अशी आपण देवाला प्रार्थना करतो। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशी पूजा केली। एकदम साधी सिंपल पूजा केली बरं का। गेली 2-3 वर्ष झालं, म्हणजे माझा रायांश झाल्यापासून मी ही साजरी करते। त्याआधी मी एवढं काही करत नव्हते बरं का। नाहीतर आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात आणि त्यात नवीन नवीन काही इंटरेस्टही नसतो, काही गोष्टी माहिती नसतात का करतात काय नाही। पण जेव्हा आपण एक आई होतो ना, त्यावेळेस आपल्याला ना आपल्या मुलांसाठी जे काही करायचं असतं ना ते आपण करण्यास तयार असतो बरं का। आणि मी कोणतीच गोष्ट अशी नाही की माझ्या मुलांसाठी करत नाही। मला ज्या वेळेस जे योग्य वाटेल ना मी ते करत असते। व कोणी सांगितलं तरी की आपल्या मुलांसाठी हे महत्त्वाचं आहे ते महत्त्वाचं आहे, त्यावेळेस तर मी नक्की करते। तर इथं बघितलं तुम्ही, मी काही स्टीलचे घेतलेले आहेत आणि काही तांब्याचे म्हणजे पितळेचे आहेत। तर यातले 2 जे दिसतात ना छोटे पितळेचे, त्यातले माझे अजून 2 गायब आहेत बरं का। म्हणजे मला ठेवलेत कुठे ना तेच माहिती नाही। चला आता पूजा मांडायला घेऊत। आता आमची सह्याद्री पण इथे मध्ये मध्ये करतच असते। मला जेवढी माहिती आहे ना तेवढी मी तुम्हाला दीप अमावस्येचे आपलं थोडंसं महत्त्व सांगते बरं का। म्हणजे म्हणतात ना, दीप म्हणजे प्रकाश आणि अंधार दूर करण्याचं एक प्रतीक मानलं जातं। तसंच दीप अमावस्येला आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून घरामध्ये ना प्रकाश, आपलं ज्ञान आणि समृद्धी आपल्या घरात सदैव राहावी अशी प्रार्थना आपण प्रत्येक वेळेस तर करतोच, पण ही दीप अमावस्येला तरी खास केली जाते। तर हा दिवस ना आपल्याला आपल्या संस्कृतीतील दिव्यांचं आणि प्रकाशाचं महत्त्व सांगतो। तर आपण दरवेळेस म्हणजे करतोच दिव्या, म्हणजे देवाला आपण दिवा लावताना म्हणजे देवपूजा करताना पहिलं तर आपण दिवाच लावतो ना, त्याप्रमाणे मग ह्या दिव्यांची पण पूजा कधी केली जाते किंवा ह्या दिव्यांचं जे काही महत्त्व असतं ना त्यांचं महत्त्व आजच्या दिवशी खूप असतं। आणि आज त्यांची आरती केली जाते, जे की कणकेच्या पिठापासून बनवलेले जे दिवे असतात ना त्यांच्यापासून हे आपल्या घरातल्या सर्व आरत्यांची म्हणजे दिव्यांची पूजा केली जाते व त्यांना ओवाळली जाते। तर अशी मी साधी सिंपल पूजा सर्व मांडली बरं का। जेवढे माझ्याकडे समया पण आहेत, पण मग एक समय ना माझ्याकडे तुटलेली आहे, तर त्यामुळे मी ती काही घेतली नाही। मला ती चेंज करायची आहे, बघू आता कधी चेंज करून भेटेल। कारण आम्हाला आता घ्यायची म्हणलं तर रविवार पेठमध्ये वगैरे जावंच लागणार आहे आणि त्यात वेळ मुलांना घेऊन जाणं पॉसिबल नाही बरं का। मग एक दिवशी आईला मी घेऊन जाईल आणि आईकडनंच चेंज करेन, कारण ती आईकडनंच तुटलेली आहे माझी। आता असं काही नाही की तिच्याकडनं भरून घ्यायचं, पण सोबत ती असली ना ह्या मोठ्या मोठ्या वस्तू खरेदी करताना मग आपल्याला जरा बरं पडतं। तर इथे मस्त मी थोडंसं असं नातरून घेतलं, त्यावर थोडे तांदूळ टाकले आणि मग आपले दिवे ठेवले। त्यानंतर सर्व दिव्यांना ना हळदी कुंकू लावून घेऊन मग दिवे एक एक लावून घेतला। आणि प्रत्येक वेळेस मुलं अशी माझ्या शेजारी असतात बरं का। म्हणजे असं पूजा वगैरे काही नवीन काही करायला गेलं ना की मुलं शेजारीच असतात आणि खूप लुडबुड चालू असते बरं का त्यांची। मी जे काही व्हिडिओ वगैरे बनवते ना त्याच्यामध्ये त्यांची खूप लुडबुड असते बरं का। आणि त्यातल्या त्यात माझी सह्याद्री तर खूप आगाव आहे, म्हणजे तिला असं वाटतं की काही करूच नाही, तिलाच फोन द्यावा, तिला तिच्याकडेच बघावं। तर चला छोटीशी माझी ही पूजा नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जुनेच असाल तर लाईक करायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही पाहिलंच आहे, मी पूर्ण पूजा वगैरे केली आणि आपल्या दिव्यांचीही आरती केली। आता आरती मी तर लावून वगैरे काय म्हणली नाही, असंच म्हणजे तोंडानेच थोडीफार म्हणली आणि ठेवून दिला। मग आता देवाची आरती करायची बाकी होती आणि ना एवढा छान प्रकाश वाटत होता ना, खरंच एवढे सारे दिवे लावल्याच्या नंतर ना घरात खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं बरं का। त्यात अगरबत्तीचा सुगंध ते असं भारी वाटत होतं आणि वेगळी काहीतरी असं घरात आपण नेहमी पूजा करतो ना
तर वेगळीच फिलिंग येते बरं का. जसे आपण घरामध्ये वावरेल ना, खरंच तशीच आपल्या घरामध्ये म्हणतात ना वाईफ अशी फिरत असते. ज्यावेळेस आपण निगेटिव्ह विचार करतो त्यावेळेस निगेटिव्ह असतं, आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह विचार करतो त्यावेळेस अख्खं सगळं घरात पॉझिटिव्हच होत असतं. मला इथं सह्याद्री आणि रायांशला ओवाळायचं होतं, तर आपण दीप अमावस्येला ना घरातल्या मुलांना ओवाळण्याची ही जी काय परंपरा आहे ना, खरंच खूप छान आहे बरं का. कारण सगळं घरातलं सुख म्हणजे या मुलांपासून असतं. मुलं ही घराचा आनंद आणि भविष्य आहेत, म्हणून आपण ना त्यांचं औक्षण करायचं. परत त्यांना आरोग्य, सुख सुख दीर्घ आयुष्य आणि भरभराटी लाभावी अशी आपण नेहमीच देवाकडे प्रार्थना करतो. आणि असं ओवाळण्याच्या क्षणीसुद्धा आपण ना प्रत्येक वेळेस आपण देवाला अशीच प्रार्थना करतो की आपल्या मुलांना सगळं मिळावं, सगळं सुख शांती मिळावी, त्यांना चांगले आपण संस्कार द्यावे. पुढं जे काय आहे जे म्हणजे आपण जे सांगतो ना तेच मुलं आपले पुढं घेऊन जात असतात बरं का. आता आपल्या आईवडिलांनी आपल्याला एवढा काही वेळ दिलेला नसतो, पण आत्ताच्या पिढीमध्ये आपण प्रत्येक वेळ मुलांसाठी आणि मुलांसाठीच सगळं काय करत असतो. त्यामुळे आपण ना बऱ्याचशा गोष्टी ह्या पिढीला शिकवतात बरं का. कारण आपण फक्त बघून शिकलेलो आहोत, पण ही पिढी आता आपल्याकडनं जास्त काहीतरी शिकून पुढं काहीही करू शकते, किंवा प्रत्येक गोष्टीचं महत्त्व. कारण आपले आई वगैरे पहिल्याच्या काळात एवढं काही नसायचं, त्यांनी फक्त दिवसभर काम करायची, हे सणासुद थोडे कमीच प्रमाणात करत होते. पण एवढं आपल्या म्हणजे त्यांचं करत होते तरी मुलांसाठीच होतं, असं नाही की ते दुसऱ्यांसाठी करत होते. पण कसं आहे आत्ताची पिढी आणि पहिली पिढीमध्ये खूप फरक आहे बरं का. मग मी या दोघांनाही ओवाळलं, आणि माझी सह्याद्री बघा कशी पाया पडते. तिला मी पाया पड वगैरे म्हणलं ना अजिबात वाकत नाही ती, आणि तिने बघा फक्त 2 हातांनी माझे पाय पडले, पण रायांशने अख्खं डोकं टेकून पडलं. ही बघा ही अशी खडूस पोरगी आहे माझी. त्यानंतर तिलाही ओवाळायचं होतं. आता ती कशी काय मागे राहणार ना, मग तिलाही ओवाळायला दिलं, आणि ते ओवाळायचं सोडून ती माझ्याकडेच बघते. कसं तिला लगेच कळतं ना की कॅमेऱ्याकडे बघायचं, त्यामुळे ती अशीच काहीतरी ओवाळत होती. त्यानंतर रायांशचा नंबर होता, कारण रायांश हा प्रत्येक गोष्टीत समोर असतो, आणि सह्याद्री ही नुकसान करण्यासाठी समोर असते बरं का. तर आयंशने खूप छान अशी आरती वगैरे केली, आणि त्याचं लक्ष तर खरं तर टी व्हीकडेच होतं बरं का. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर इथं आमची थोडीशी मस्ती झालेली आहे, ही मस्ती पण तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओ.